ही स्वामी समर्थ, घरामध्ये अखंड दिवा हा तेवत असावा असं शास्त्र सांगतं. पण त्याआधी प्रभू श्रीकृष्णांनी त्यांच्या श्रीकृष्ण नीतीमध्ये असे काय सांगितलं की दिवा हा अखंड लावलाच गेला पाहिजे. ते अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, ज्याही घरामध्ये अष्टप्रहर दिवा जळत असते त्या घरामध्ये जर का तो विझला नाही तर त्या मनुष्याचे पितृदेव प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद देतात व त्या आशीर्वादाच्या योगाने धनसंतान वृद्धी होऊन पुढच्या जन्मी परमेश्वर कृपेने धनसंतान सुख पाहून अंतकाळी वैकुंठवास प्राप्त होतो. आणि हे प्रभू श्रीकृष्णांनी त्यांच्या नीतीमध्ये 84व्या ओवीमध्ये सांगितलेले आहे. एवढेच नसून ज्या घरामध्ये अखंड दिवा हा लागलेला असतो त्या घरामध्ये कुठलीही वाईट गोष्ट सहजासहजी घडत नाही. म्हणजे त्या घरावर आलेलं जे संकट असतं तो दिवा आपल्यावर घेतो. अनेक घरामध्ये असं असतं की छोटासा दिवा लावून तो दिवा जेवढा जळेल तेवढंच तेल टाकलं जातं. पण थोडासा मोठा मध्यम आकाराचा दिवा असावा, त्यामध्ये तो अखंड तेवत असावा अशी व्यवस्था करावी आणि आपल्या देवघरामध्ये तो दिवा कायम स्वरूपी राहील असा प्रयत्न करावा. जर का तो विझला तर न घाबरता तुम्हाला पुन्हा लावायचा आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि अखंड दिवा आपल्या घरामध्ये तेवत ठेवायचा आहे, जेणेकरून असणाऱ्या वाईट गोष्टी संकट आपल्यापासून लांब राहतील आणि परमेश्वराचा अखंड आशीर्वाद आपल्यावर राहील. म्हणून नक्की आवर्जून तुमच्या घरामध्ये ही गोष्ट करायला विसरू नका. धन्यवाद.